रामनवमी निमित्त भव्य बैलगाडा शर्यत आणि तमाशा कार्यक्रम उत्साहात संपन्न. फाकटे, तालुका शिरूर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री रामनवमी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. तसेच निलेश कुमार आहिरेसह रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा रंगतदार कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये पारंपरिक गण, गवळण तसेच हिंदी व मराठी चित्रपटांतील गाणी रंगबाजी सादर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन फाकटे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सरपंच साव, रेश्मा पिंगळे, उपसरपंच रामदास चव्हाण, नवनाथ शेलार, विकास शेलार, मच्छिंद्र शेलार, दरेकर, मनेश बोराडे, गुलाब वाळूज, शांताराम राळे, एकनाथ गायकवाड, शंकर पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकनाट्य तमाशा कार्यक्रम शांततेत पार पडला असून विशेष म्हणजे तरुण वर्ग आणि महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. गेले मारुतीच्या मंदिरात. अरे मला रोजची सवय आंघोळ करायची, डायरेक्ट मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शनाला जायचं. एवढा भक्तस तू. अरे बरं. आणि मग म्हटलं एक काम करतो, मी सोनवारीची गाडी घेतो. बरोबर आहे. वहिनी लागल्या रडायला. आता तिला काय झालं रडायला? मी तेच विचारलं, म्हटलं मी काय वेगळं बोललो काय? म्हटलं वहिनी रडण्याचं कारण काय बा? काय कारण आहे? म्हटलं ते तुमचे भाऊ सारखे मला मारित्या. नाही मारतो मी तिला. हा म्हटलं मारायचं कारण काय? कारण पाहिजे ना. हा मग त्यांनी सांगितलं की त्यांना लागत होतं मुलगा. हो आणि मुलगी आणि पोरगी झाली. मग वहिनीला म्हटलं वहिनी काय तुम्ही किरकोळ गोष्टीवर भांडण करताय कशाला? आज मुलगी झाली ना, आज न उद्या होईल पोरग. हो वहिनीने मला डायरेक्ट खवळायला लागली ना, रागावली. मला म्हटली भाऊजी काही येडे बिडे झालं काय? डोक्यात पाणी झालं म्हटली. काय झालं? हो म्हटलं आता वहिनी एवढा काय चिडल्यात भाऊ. म्हटली त्यांच्या भरोशावर राहिले असते तर ही पोरगी झाली नसती. म्हणजे पोरगी मी माझी नाही करायला आलाय का? हे बघ तमाशा आणायचा गाव. अजिबात तमाशा नाही आणायचा. आता बरं. अरे तिथं पारगावला तमाशाला गेलतो मी. अरे यात्रा कमिटीने लय आणलं मला. चालेल असेल ना. लय आणलं. माझी काही चुकी नाही तरी आणलं, लय आणलं. पण त्याला काहीतरी कारण असेल ना. कारण किरकोळ रे. काय रे? आता बाया कपडे बदलत होते मी बघत होतो. आलाय का? दोन तीन तासाचा आहे. अजिबात कोणी काही गडबड गोंधळ करायचा नाही.